नाराज छगन भुजबळ कुटुंबासह परदेश दौऱ्यावरून आल्यानंतरच नवीन वर्षात भुजबळ भूमिका स्पष्ट करणार। इतरांच्या दौऱ्यांवरून टीका करणारे फडणवीस स्वतः बीड परभणीत का गेले नाहीत, संजय राऊतांचा सवाल। गुन्हेगारीचा संशय असलेले व्यक्ती मंत्रिमंडळामध्ये घेतल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांच्यावर देखील साधला निशाणा। मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं तर आम्हाला चालेल, सुरेश धस यांचं वक्तव्य। आधीच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपदच भाड्यानं दिलं होतं असं म्हणत धनंजय मुंडे यांना लगावला टोला। मनोज जरांगे पाटील 2 दिवसांच्या परभणी जिल्हा दौऱ्यावर पाथरी, पोखर्णी, शिंगणापूरमधील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये 26, 27, 28 आणि 29 डिसेंबरला विधानसभा निहाय बैठका घेणार, तर उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांनाही भेटी देणार। एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार। 26 डिसेंबर रोजी शिंदे पंतप्रधानांची सहपरिवार घेणार सदिच्छा भेट। रोज कामाच्या निमित्तानं किंवा शिक्षणाच्या निमित्तानं प्रवास करणाऱ्या महिलांना गर्दीचा त्रास, गर्दीत घेतला जातो महिलांचा गैरफायदा। महिलांसाठी सरकार विशेष बस सेवा सुरू करणार का? महिला प्रवाशांच्या वेदना लोकशाही मराठीवर। एमपीएससी परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर। गट ब परीक्षा 2 फेब्रुवारीला तर गट क परीक्षा 4 मे रोजी होणार। उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।